नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये. बरं, तर आज मला जायचं आहे सोहमच्या स्कूलमध्ये बुक्स वगैरे आणायला. सोहम अजून उठलेला नाही, तर चेंज वगैरे करून सोहमच्या स्कूलमध्ये आज बोलवले आहेत. त्यांचे जे बुक्स आहेत ते सगळे बुक्स आज देणार होते. तर चेंज वगैरे करते, आधी बुक्स आणून घेते, नंतरनं सोहमचा युनिफॉर्म आणि भरपूर अशा साऱ्या गोष्टी आहेत त्या आणायला जायच्या आहेत, कारण आता शाळा लवकर चालू होत आहेत. आणि बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. खूप काय म्हणता येतं, खूप अवघड दिवस आहे, कारण घरातलं अजून सगळं काम बाकी आहे, आवरावर बाकी आहे आणि प्लाऊडचं अर्धं काम झालेलं आहे, बाकीचं काम करायचं आहे. तर आधी सोहमच्या शाळेमध्ये जाऊन सगळ्या बुक्स कलेक्ट करायच्या आहेत, कारण वर्कबुक आणि ज्या वह्या असतात त्या फक्त त्यांच्या स्कूलमध्ये दिल्या जातात आणि बाकीचे जे हे असतात तर गव्हर्नमेंटचे पुस्तकं जे असतात 4 का 5 पुस्तकं ते बाहेरून घ्यावे लागतात. तर आधी तिकडे जाऊन येते, ते बुक्स घेऊन येते आणि मग मार्केटमध्ये जायचं आहे. जाऊन आलेली आहे सोहमच्या, त्याची हे सगळे दिलेले आहेत वह्या पुस्तकं सगळे एवढे बुक्स वर्कबुक्स वगैरे दिलेले आहेत. आणि आता आणखीन बाहेर जावं लागतं आहे, स्कार्फ बांधायचं आहे मला, कारण आता जायचं आहे, जरा लाईटचं सामान वगैरे सगळं घेऊन यायचं आहे, कारण ते येतील इलेक्ट्रिशियन कधीही. तर सोहमचे पप्पा पुढे गेलेत, मला तिथं पुढे यायला सांगितले. पावसाचं पण चिन्ह झालेलं आहे. कपडे आधी इकडचे सगळे काढून ठेवावे लागतील. सोहम, तर पावसाचं चिन्ह झालेलं आहे, म्हणलं कपडे आधी काढून ठेवले तर बरं, नाही तर गेल्याच्या नंतरनं पाऊस येतो. कपडे काढून ठेवते आधी सगळे, कारण घरात कोणी नाही आहे. इकडून बाहेर गेलो तर तेव्हा येताना भेळ आणि पाणीपुरी आणि दहीवडा आणला होता, तर मस्तपैकी आम्ही खात होतो. तर सोलापूरमधली पाणीपुरी खूप फेमस आहे, खूप जणांना माहीत असेल. तर माझे भाऊ वगैरे गावावरून आल्याच्या नंतरनं सगळ्यात आधी पाणीपुरी आणि सोलापूरची पावभाजी खायला जातात आणि मला पण खूप जास्त आवडते. पण मला सगळ्यात जास्त मुंबईची पाणीपुरी आवडते. मुंबईची पाणीपुरी खूप भारी लागते. आत्ताच बाहेर जाऊन आली. सोहमच्या शाळेचं काय युनिफॉर्म आणि भरपूर काय बाहेरून आणायला सांगितलं होतं. 4-5 पुस्तकं वगैरे होती, ती पुस्तकं वगैरे बाहेरून आणलेली आहेत. आणि आता फक्त राहिले आहे ती स्टेशनरी आणायची होती, कारण आम्ही जिथे गेलो तिकडे फक्त पुस्तकं शॉप होतं, तिथे जी पाहिजे ती सोहमची स्टेशनरी तिथे मिळाली नाही. आता उद्या बघू, स्टेशनरी वगैरे आणायला जाऊ. आणि प्लाऊडचं अर्धं काम झालेलं आहे, म्हणजे इथपर्यंत सगळ्या शीट बसलेल्या आहेत प्लाऊडच्या अशा खालीपर्यंत. आणि बाकीचं म्हणतात तर रूम आवरायची वगैरे राहिलेलीच आहे, कारण आता इकडे अजून पूर्ण प्लाऊड शीट येणार आहेत. आता ही एक शीट त्याने अटॅच केली नाही, आता ही शीट अटॅच केलेल्या आहेत. आता ह्याच्यावर व्यवस्थित कलर वगैरे येणार आहे. आणि ह्या साईडला प्लाऊडच्या शीट येणार आहे, इथपर्यंत झालेले आहेत ह्या. तर बघू, अर्ध निम्मं काम तर झालेलं आहे. फिटिंगवाले आज देखील आले नाही आहेत. गेले 2 दिवस झाला आम्ही सारखं त्यांना बोलवतो आहे, आज देखील आले नाही आहेत. तर शाळेचा युनिफॉर्म सोहमचा आणून घेतला आहे, पण आता झालं काय आहे, मी घेतला थोडासा मोठा युनिफॉर्म आणि आता तो येत नाही आहे, त्याला खूप मोठं होतं आहे. तर परत ते डबल काम झालं. थोडंसं स्टिच तरी मारायचं आहे. वापस तर करणार नाही, कारण थोड्या दिवसांनी बरोबर येईल असं वाटतं. तर आता ते एक काम आहे, बाहेरचे भरपूर कामं आहेत. अजून व्हिडिओज बनवायचे आहेत, व्हिडिओज बनवले नाहीत, भरपूर दिवस झालं शॉर्ट व्हिडिओ बनवले नाही. पण आपला इथून पुढं रेग्युलर मोठा व्हिडिओ अपलोड होतच राहील, रोजच्या रोज मोठा व्हिडिओ अपलोडच होणार आहे. तर बाकी आता सोहमची 18 तारखेला शाळा चालू आहे, आता त्या शाळेची तयारी लागलेली आहे. आणि बघू आता काय होतं, जसं हे वेळ मिळेल तसे तर व्हिडिओ मी बनवते. पण व्हिडिओचा टाईम आपला चेंज झालेला आहे, दुपारी 2 किंवा 2:30 वाजता व्हिडिओ अपलोड होतो आहे मोठा. तर बाकीचं मी आवरून घेते आणि मग आपण बोलूया परत.
बरं, अजून एक गोष्ट सांगायची अशी की हा बोर्ड आलेला आहे. आम्ही बोर्ड करायला टाकला होता, कारण हे बोलले की आता पत्र्याचं घर असल्यामुळे बोर्ड हा लाकडीच हवा. तर आधी आमच्या इथं सगळे ह्याचे आहेत, काय म्हणता येते, प्लास्टिक वगैरे असतात तसे बोर्ड आहेत. पण आता हा बोर्ड लाकडी बोर्ड बोलल्याबद्दल हा बोर्ड करून आणले आहे. परत आता इथे अजून काहीतरी करायचं म्हणे, रेग्युलेटर लावायचं आहे. तर एवढा बस होतं, कारण अजून एक जुना बोर्ड आहे तो कुठेतरी ॲडजस्ट करणार आहे ते. तर हे म्हणे जास्त मोस्टली की असे लाकडीच बोर्ड यूज करायचे घरामध्ये. तर म्हणजे आमच्या घरात तर पत्र्याचं घर असल्यामुळं असेच बोर्ड यूज करावं लागतात. आधीचे आमचे सगळे असेच होते. आणि एवढं सगळं इलेक्ट्रॉनिक सामान त्यांनी आणायला लावलं आहे. पण आणखी काय ते आलेले नाहीत. पाईप, वायर्स आणि हे काय 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 आणायला सांगितले, पण ते आणखीन देखील आलेले नाहीत. आणि हा एक बोर्ड जुना आहे तो इथं मला PC साठी, आता इथे PC येणार आहे. आणि हे पाईप्स वगैरे आणायला हे मोठे पाईपसुद्धा त्यांनी आणायला लावलेले आहेत. आता बाहेरची आणि मधली फिटिंग एकदाच होणार आहे. आता बघूया काय काय होतं. आणि येताना कोथिंबीर पण आणली होती मी, कारण कोथिंबीर सध्याला खूप महाग झालेली आहे. तर मला एवढी सारी कोथिंबीर स्वस्तात मिळाली, 20 रुपयाला मिळाली एवढी सगळी कोथिंबीर. तर येता कोथिंबीर पण घेऊन आली आणि साफ. आणि इकडं वांग्याची भाजी फोडणी घालून घेत होते. वांगे चिरलेले, टोमॅटो, तेलामध्ये राई जिरे टाकल्याच्या नंतरनं कांदे टाकलेले होते. आणि मी अशी साध्या पद्धतीची करते, कधी अशी खावशी वाटली तर शेंगदाण्याचं पीठ वगैरे नाही घालत मी, भरलेली वांग्याची भाजी नाही करत. तर इकडे अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आणि मस्त ते तेलामध्ये तडतड झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये टोमॅटो आणि वांगे टाकायचे आणि मस्त तेलामध्ये फ्राय करायचे वांगे. म्हणजे पाणी न टाकता तेलामध्येच वाफळून घ्यायचे. तर आधी तेलामध्ये छानपैकी लसूण अद्रक ते छान तडतड झालं, हे बघू शकता तुम्ही, असा कलर चेंज व्हायला पाहिजे. आणि आता ह्या स्टेजला भरपूर सारे टोमॅटो टाकलेले आहेत. टोमॅटोमुळे वांग्याला ग्रेव्ही पण होते आणि छान होती भाजी. तर अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ काढू शकली नाही, तर इकडे छानपैकी वांग्याची भाजी तयार झालेली आहे आपली. तर अशा प्रकारची वांग्याची भाजी केली तर आपल्या घरातल्या नॉनव्हेज वस्तूलासुद्धा वांग्याची भाजी मागे टाकते. तर ट्रस्ट मी, तर कमेंट करा जर पूर्ण वांग्याच्या भाजीचा जर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंट. कुरकुरेचं काढ बाजूला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.